अधोगतीचे कारण दुष्कर्मे. आमगंध नावाचे एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्यमात खात नसत. प्रतिवर्ष आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधात खाली उतरत असे. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत आपल्या सन्मानाने त्यांची आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्यावर्षी आमगंध आणि शिक्षगंध प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. भगवंत मत्स्यमासाच्या सेवनांचा निषेध करीत नाही ते ऐकून तो खिन्न झाला. त्या गोष्टींचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेळीची फळं ही सुमार्गाने मिळून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाही, परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले, स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असले बनवलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्यांच्या मांसाचे निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असं म्हणतोच. मी तुला विचारतो याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीव हिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान, व्यभिचार हे आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगासाठी संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्रता कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तुक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांचा आमगंधांचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हट्टवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकारी, पापी मनुष्यांची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांस सेवनाने नाही. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेली कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चगिरीने वागतात, जे डोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयमित राहून वागत नाही, जे परधन हिरावून परपीडा करायला सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. मांस सेवनाने आमगंधांचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्माचर्य, मृगाजीन परिधान, अनंतग्नी, व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे, अमर पदांसाठी केलेले परिपालन, मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंक घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहे, जो त्याचा संयम करतो, जो धर्म निरंतर आहे, सरळपणा मार्दवजात आहे, ज्यात त्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याचे दुःख निरोध केला आहे, तो शुद्ध मनुष्य जे पाहतो आणि ऐकतो त्यापैकी कशाचाही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जळतो, मत्स्य मांसांच्या सेवनाने नव्हे. नमो बुद्धाय.